अंदमानातील वसाहतीवर पुन्हा प्रकाश. अंदमानमध्ये बॅरिस्टर सावरकराधिक अनेक प्रख्यात राजबंदी जेव्हा होते, तेव्हा त्या वसाहतीकडे हिंदुस्थानचे थोडेफार सदोदित लक्ष वेधलेले आणि त्यामुळे तिच्याविषयी काही ना काहीतरी माहिती वृत्तपत्रातून किंवा विधिमंडळातील प्रश्नोत्तरातून हिंदी लोकांस मिळत असे. यामुळे तिकडील अधिकाऱ्यावरही बराच दबाव पडून त्यास सापेक्षतः आपल्या कार्यात दक्ष राहावे लागे. परंतु राजबंदीतील बहुतेक मंडळीस हिंदी तुरुंगात परत आणल्यानंतर अंदमानमधील लोकांची काय स्थिती आहे याविषयी हिंदी लोकांस काहीच महत्त्वाची माहिती मिळेनाशी झाली आहे. मध्यंतरी मोपला लोकांच्या बायका मुलास अंदमानात धाडून देणे इष्ट की अनिष्ट हा प्रश्न जेव्हा मद्रासच्या विधिमंडळात निघाला, तेव्हा मुसलमानांच्या वतीने त्याविषयी बराच बभरा करण्यात आल्यावरून काही मंडळींनी अंदमानात भेट दिली. त्यावेळी तिकडे मोपल्याच्या बंडातील बंदिवानांची वसाहत करू नये म्हणून त्यांनी जेव्हा मत दिले, तेव्हा पुन्हा थोडीशी अंदमानची चर्चा वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. परंतु त्यामुळे अंदमानच्या सद्यस्थितीवर फारसा प्रकाश पडला नाही हे उघड आहे. कारागारात सुधारणा मंडळ म्हणजेच जेल कमिशन जेव्हा अंदमानात गेले, तेव्हा चौकशी होऊन तिकडे जन्मठेपेचे बंदी धाडू नयेत म्हणून सरकारी ठराव झालेला होता. परंतु तो पूर्णपणे कधीच कार्यवाहीत आणला गेला नाही. तो जरी कार्यवाहीत आणला जाता, तरीही अंदमानामधील वसाहतीची खरी सुधारणा झाली नसती. इतकेच नव्हे, तर त्यामुळे उलट त्या वसाहतीचीच नव्हे, तर हिंदुस्थानची राष्ट्राचीही थोडी हानीच झाली असती. ही गोष्ट बॅरिस्टर सावरकरांच्या जन्मठेप या पुस्तकात विशद केलेलीच आहे. मुख्य प्रश्न वसाहत सुधारण्याचा आहे, ती वसाहत तोडण्याचा नाही. कारण हिंदुस्थानातील तुरुंगातच आजन्म बंदिवासाची शिक्षा झालेल्या हजारो लोकांस डांबून ठेवण्यापेक्षा कोणत्या ठिकाणी त्याच्या उग्र आणि प्रचंड स्वभावासही माणसाळून मनुष्यहित साधण्यास त्यांचा उपयोग करून घेता येईल, यासाठी कडक शिस्तीच्या निर्बंधाखाली त्यांची स्वतंत्र वसाहत करणेच सामाजिकदृष्ट्या अत्यंत हितावह आहे. ही गोष्ट युक्तिसंगत रीतीने बॅरिस्टर सावरकर यांनी जन्मठेप या ग्रंथात विशद केलेलीच आहे. वसाहत तोडून सर्व जन्मठेप्यास हिंदी तुरुंगातून डांबून ठेविले तर प्रथमतः त्याचे श्रमाचा लाभ समाजास मिळावा तितका मिळत नाही. दुसरे असे की त्यामुळे त्यांना पोषण्याचा बोजा समाजावर पडतो. तिसरे असे की दरोडेखोराधिक चंड प्रकृती मनुष्यात जे एक साहस असते, त्याचा उपयोग कडक निर्बंधाखाली करून घेता येत असताही तसा न घेतल्याने ते व्यर्थ जाते. आणि चौथे की इतक्या स्त्री पुरुषास त्यातील काही मूळचेच दुष्ट आणि अधम प्रवृत्तीचे नसताही कौटुंबिक आणि सामाजिक जीवनास पारखे करून खोल्यातून पशुसारखे कोंडून जन्मभर हिंदी तुरुंगात बंद ठेवल्याने राष्ट्र इतक्यांच्या संततीस आणि बुद्धीस मुक्ते आणि बंदीस आणि पाप्यास सुधारण्याचे मुख्य कार्य विफल केले जाऊन ते दंडित होते. त्याहूनही एकांतवासाने आणि जीवन पराकाष्ठेचे दुर्धर झाल्याने अधिकच चंड प्रकृती आणि विकृत मस्तिष्क होऊन जातात. सामाजिक मनुष्यबळाची आणि संतती वृद्धीची ही केवळ आत्महत्या होत असते. म्हणून जन्मठेपीच्या बंदिवानांची वसाहत करणे अत्यंत इष्ट असते. अशा प्रकारच्या वसाहतीस अवश्य तो कडक निर्बंध, कडेकोट कारागारे इत्यादी वास्तू आणि त्या शक्य आणि उचित अशा धंदा व्यवसायाची साधने, कारखाने, मळे, शेती ही व्यवस्था आज 70 वर्षे अंदमानमध्ये अनुभवाप्रमाणे फेरफार करीत उत्तम रीतीने होत आली असल्याने आणि त्या कारी लाखो रुपये भांडवल व्यय होऊन दलदली सुकवून जंगले कापून मार्ग बांधून अंदमान बेटे अशा वसाहतीस योग्य करण्यास आली असल्याने आणि विशेषतः जुन्या बंदिवानांची हजारो मुलेबाळे तिथे वसाहत करून आधीच राहिली असल्याने जन्मठेप्यांसाठी नवीन आणि निराळी वसाहत करण्यापेक्षा अंदमानांच्या जुन्या वसाहतीच पुढे चालविणे अत्यंत इष्ट आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे
की आजपर्यंत अंदमानच्या वसाहतीत जी अंधेर नगरी आणि झोटिंग बादशाही चालत असे, ती ही स्थिर ठेवली जावी. यासाठी क्रांतिकारक राजबंद्यांनी गेली 18 वर्षे सारखी चळवळ केली होती. त्याप्रमाणेच तिचे बरेचसे फल पदरात पडून बंदी लोकांच्या बऱ्या स्थितीत आणि पूर्वीच्या स्थितीत आकाश पाताळचे अंतर पडलेलेही आहे. सध्या जे मलबारचे जन्मठेपी मुसलमान तिकडे गेले, त्यास वर्षे दीड वर्षातच आपापली बायका मुले तिकडे नेता येतात, शेती मिळते आणि स्वतंत्रपणे हिंडता फिरता येऊन कौटुंबिक सामाजिक सुखाचा लाभ आणि शिक्षण घेता येते. एतदर्थ मुसलमानी अज्ञान पुढाऱ्यांनी किती विरुद्ध गोंगाट केला, तरीही मोपला जन्मठेप्याच्या टोळ्या आपली बायका मुले घेऊन अंदमानामध्ये राहावयास जातच आहेत. ते स्वेच्छेनेच जात आहेत याविषयी आम्हास मुळीच शंका वाटत नाही. आमची सरकारास अशी आग्रहीची सूचना आहे की त्याने मोपला बंदिवानास अंदमानातच ठेवावे. केवळ इतकी काळजी मात्र अवश्य घ्यावी की त्या उपजत धर्मांध लोकांची संख्या कुठेही एकत्र होऊ न देता त्यास पांगून ठेवून अंदमानातील हिंदू वसाहतवाल्यास उपद्रव देण्याची इच्छा किंवा शक्ती त्याच्यात कधीच उत्पन्न होऊ देऊ नये. त्यास योग्य सवलती द्याव्या, पण कडक शिस्तीच्या निर्बंधात त्यास माणसाळावे, ढिले सोडू नये आणि त्याच्या मुलास धर्मांधतेचे शिक्षण देणाऱ्या मनुष्यास आणि संस्थास तसे न करण्याची सक्ती करण्यात यावी. या मोपला जन्मठेप्यास जसे अंदमानमध्ये धाडण्यात येते, तसेच हिंदुस्थानातील इतर जन्मठेप्यासही शक्यतो मन वळवून तिकडे धाडण्यात यावे. स्त्री जन्मठेप्यासही धाडावे. त्या सध्याही जातातच. पण इतकी सावधता मात्र अवश्य बाळगावी की अंदमानात हिंदू स्त्रियांस त्या पूर्ण वयात आल्या वाचून आणि त्यांनी अगदी समजून उमजून धार्मिक कारणासाठी धर्म बदलण्यास सिद्ध झाल्या वाचून धर्मांतर करू देऊ नये. खरे पाहता जोवर अंदमानात जन्मठेपी बंदिवान तिकीट घेऊन स्वतंत्रपणे 3-4 वर्षे नीटपणे राहिला नाही, तोवर त्यास धर्मांतर करताच येऊ नये असा निर्बंध असावयास पाहिजे. म्हणजे अज्ञान मुलास किंवा मुलीस भय दाखवून, छळून किंवा फसवणूक करून धर्मांध मुसलमान बाटवीत तसे ते बाटवू शकणार नाहीत. अंदमानाची माहिती मागवा. जन्मठेपी सारख्या चंड प्रकृती आणि बहुशः समाजघातक दंडितास माणसाळविण्यासाठी सभ्य सामापेक्षा कडक आणि उग्र असणेच योग्य आहे. पण हे ध्यानात ठेवले पाहिजे की त्या निर्बंधाचे धोरण त्या बंदिवानातील माणुसकी अधिकच विनष्ट करून टाकण्याचे नसून असलेली माणुसकी वाढविण्याचे असले पाहिजे. या दृष्टीने अंदमानात सध्या काय सुधारणा होत आहेत, बंदिवानास किती दिवस कामगारात राहावे लागते, त्या स्वतंत्रपणे राहू देऊन बायका मुले आणण्यास किती दिवसांनी परवानगी मिळते, हिंदुस्थानातून किती बंदिवान गेल्या 2 वर्षात अंदमानामध्ये धाडण्यात आले, त्यात स्त्रिया किती, पुरुष किती, हिंदू किती आणि मुसलमान किती, हे प्रश्न विशेषतः शेवटला प्रश्न विधिमंडळातील कोणीतरी सभासदाने अवश्य विचारावे. सध्या अंदमानाविषयी सर्व व्यवस्था अंधेरात चालू आहे. त्यावर मुख्य विधिमंडळातील सभासदांनी प्रश्न विचारून काही प्रकाश अवश्य पाडावा. अंदमानाच्या वसाहतीचे महत्त्व अंदमानात बंदिवानच नाहीत, तिकडे आपल्या रक्तामासाचे आणि बुद्धीचे, योग्यतेत आणि सभ्य संस्कृतीत आपल्याहूनही रीतभर कमी नसलेली पूर्वीच्या बंदिवानांच्या संततीचे हजारो हिंदी नागरिक तिथे आहेत. त्यांची चिंता आपण नको का पाहायला? त्यांच्या शेतीवर कर काय आहे, त्यांच्या शिक्षणाच्या सोयी काय आहेत, इत्यादी माहिती कधी 7 जन्मात देखील कोणी हिंदुस्थानी विचारित नाही. ग्वायना, आफ्रिका इत्यादी वसाहतीतूनही अंदमानच्या वसाहतीचे महत्त्व एका अर्थी अधिक आहे. कारण आज नाही तर उद्या ते हिंदुस्थानच्या संरक्षणाचे एक सामुद्रिक आणि वैमानिक नाके बनणारे आहे. आणि दुसरे असे की ती उभी वसाहत शुद्ध हिंदी असूनही तिची वस्ती सध्या 12,000वर आहे, पुढे वाढणारी आहे.
अंदमानात पूर्वी सैनिक शासन असे, पण नंतर ते बेट मधल्या चळवळीने नागर शासन अर्थात सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन येणारे होते. त्याप्रमाणे ते आले की नाही, तेथे बिनअट बाहेरची मंडळी येऊ जाऊ शकतात की नाही, ही माहितीही अवश्य प्रसिद्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे तिकडची सरकारी भूमी, नारळाचे बाग आणि मत्ता लागवडीने किंवा विक्रीने जेव्हा दिल्या जातात, तेव्हा हिंदी व्यापारी किंवा गृहस्थ त्या घेण्यास सिद्ध असताही युरोपियनाधिक गोऱ्या गृहस्थासच त्या देण्यात येतात की काय? तिकडे भूमी काय सवलतीने मिळते ह्याची आणि तिकडच्या उद्योगधंद्यांची माहिती हिंदुस्थानात नीट रीतीने सरकार प्रसिद्ध करीत नसल्याने इकडून शेतकरी किंवा व्यापारी तिकडे आकर्षले जात नाहीत आणि मग प्रतिस्पर्धाविहीन बाजारात एखादे गोरे गिऱ्हाईक दिसताच त्या शेकडो एकर भूमी लागवडीस देऊन टाकण्यात येते. जंगल कापाईचे कार्य आणि इतर काही मिशाने ख्रिश्चन मिशनेही तिकडे हात-पाय पसरू पाहत आहेत. इत्यादी प्रकारचा गवगवा मधून-मधून जो ऐकण्यात येतो, त्यातही किती तथ्य आहे आणि इकडील हिंदी लोकांस योग्य त्या सवलती गोऱ्या गिऱ्हाईकाप्रमाणेच मिळण्याची काय व्यवस्था करण्यात यावी, याविषयी चौकशी झाली पाहिजे. विधी समितीतील प्रतिनिधींचे निरीक्षक मंडळ अंदमानात धाडा. अंदमानाच्या काळोखावर विधिमंडळातून प्रश्नोत्तरे करून काही प्रकाश पाडला जावा असे आम्ही वर लिहिले आहे. परंतु तेवढ्याने खरे कार्य होणार नाही. अंदमानाची व्यवस्था नीटपणे लावणे असेल तर सरकारास विचारले जाताच मागोमाग सरकारकडे अशी मागणी केली पाहिजे की विधी समितीच्या अर्थात लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दोघा-तिघा लोकनियुक्त प्रतिनिधींचे अंदमानाची दुःखे ऐकण्यास आणि तिकडची माहिती करून अवश्य ते उपाय सुचविण्यास एक निरीक्षक मंडळ धाडण्यात यावे. निदान दोघा-तिघा लोकनियुक्त प्रतिनिधींनी स्वतःचे उत्तरदायित्वावर तिकडे जाण्यास सिद्ध होऊन सरकारकडून परवानगी मिळावी आणि पाहणी करून आपले प्रतिवृत्त प्रसिद्ध करावे. अंदमानातील लोकांनी राष्ट्रीय सभेस प्रतिनिधी धाडावा. दुसऱ्या बाजूने अंदमानातील आमच्या लोकांनी तिकडची माहिती वारंवार या नाही त्या मार्गाने हिंदुस्थानातील वृत्तपत्रातून प्रसिद्ध करीत राहावे. अशा प्रकारची बातमीपत्रे धाडणे अंदमानच्या अत्यंत वाईट दिवसात कारागारात खितपत राजबंदीस जर शक्य होते, तर ते तिकडच्या स्वतंत्र लोकास आजच्या वातावरणात शक्य असलेच पाहिजे. त्यांनी स्वतःच्या सर्व अडचणी आणि गाऱ्हाणी दर महिना 2 महिन्यास हिंदुस्थानात पाठवावी. इतरही बातमीपत्रे धाडावी. त्या वाचून वर्षांती एका दोघा गृहस्थांनी सर्व माहिती एकत्र करून हिंदुस्थानात स्वतः यावे आणि प्रत्यक्षपणे येथील पुढाऱ्यास भेटून सर्व चर्चा करावी. विशेषतः राष्ट्रीय सभेचे वेळी एखादे गृहस्थ अंदमानचे प्रतिनिधी म्हणून जर धाडता आले तर उत्तमच. हिंदू महासभेनंही यावर्षी एक प्रचारक किंवा निरीक्षक तिकडे धाडावा. तिकडच्या हिंदू मुलास शाळातून त्यांची धर्मभाषा हिंदी शिकवण्यात येते की नाही, हिंदूंना बाटवण्याच्या मागे जसा धूमधडाका उडाला होता, तसा अत्याचार मुसलमानांच्या किंवा ख्रिश्चनांच्याकडून पुन्हा होत आहे की काय, मोपल्यांसारखे दुष्ट धर्मांध हिंदूंच्या रक्ताचे इकडे आपले हात माखलेले तिकडे गेलेले आहेत का, हिंदूस तिकडेही उपद्रव देत आहेत का, हिंदूंच्या समाजविषयक विशिष्ट अडचणी काय आहेत, तिकडच्या सरकारी लिखाणातून उर्दू ही अवश्य लिपी करण्याचे खूळ मोडून टाकण्यात येऊन ते लिखाण हिंदीतही येऊ देतात की नाही, इत्यादी सर्व प्रश्नांची योग्य पाहणी हिंदूंच्या वतीने तिकडे कोणी जाऊन करावी. पण हिंदूंच्या वतीने तिकडे कोणीही गेले नाही, तर हिंदू महासभेचे अध्यक्ष डॉक्टर मुंजे यांनी एखादा प्रचारक तिकडची पाहणी करण्यास अवश्य धाडावा, अशी आमची आग्रहाची विनंती आहे. अंदमान हिंदुस्थानचे अर्भक अपत्य आहे. अंदमानात हजारो हिंदी नागरिक अर्थात मागच्या बंद्यांची संतती निवसत आहेत. ते स्वभावाने ममताळू, बुद्धीने कुशाग्र आणि कृतीने तत्पर असतात. त्यास हिंदू संस्कृतीचा पूर्ण अभिमान असतो. थोडी चालना मिळताच स्वदेश आणि स्वराष्ट्र याचा अभिमान त्याचे ठायी तात्काळ उत्पन्न होऊ शकतो.
त्यांचे वाचून बंदी लोक 8,000पर्यंत असतील. तेही सगळेच टाकाऊ नसतात. त्याच्यात कित्येक लोक स्वधर्मासाठी आणि स्वराष्ट्रासाठी साहसपूर्वक झटताना राजबंदींनी पाहिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तिकडे अजून 20-25 राजबंदीही आहेत. याप्रमाणे ज्या बेटात हिंदी संस्कृती नांदत आहे आणि तिचे 12-12 हजारावर लोक निवसत आहेत, जिची मत्ता कोट्यावधी रुपयांची आहे, अशा त्या अंदमानच्या वर्धिष्णू वसाहतीकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? त्यातही त्या द्वीपपुंजाचे महत्त्व सामुद्रिक आणि वैमानिक संग्रात दिवसेंदिवस वाढतच जाणारे असल्याने तेथील वसाहतीकडे आणि तिथल्या राज्यव्यवस्थेकडे आमच्या पुढाऱ्यांनी विशिष्टपणेच लक्ष दिले पाहिजे. सध्या ते आपले देशबंधू पतित आहेत, पशु आहेत. आपण त्यास हात देऊन वर आणले पाहिजे. पिढ्यानपिढ्या त्यांनी अंदमानच्या काळ्या पाण्यावर अत्यंत कष्टात दिवस कंठिले आहेत. आपण आता त्या कष्टांचा अंत करून टाकला पाहिजे. त्यांची दुःखे मूक आहेत. आपण त्यास वाचा फोडली पाहिजे. आमच्या महाराष्ट्राच्या वतीने विधी समितीत प्रतिनिधी असलेले डॉक्टर मुंजे, श्री अणे, श्री जयकर आणि विशेषतः आमचे तात्याराव केळकर ही महाराष्ट्रीय चौकडी मनावर घेईल तर 2-3 महिन्यांचे आत हिंदी लोकनियुक्ती प्रतिनिधींचे एक लहानसे मंडळ तिकडे धाडण्याचा ठराव होऊन तिकडच्या अनेक अडचणींवर प्रकाश पाडता येईल. त्या दूर करता येतील. विधिमंडळातून जी काही थोडी बहुत कामे करता येण्यासारखी आहेत, त्यात हे काम असते की तेथील चर्चेने पुष्कळ गोष्टींवर पडलेल्या काळोखाच्या पडद्यास दूर सारून त्यावर प्रकाश पाडता येतो, तेव्हा या संस्थेचा इतका उपयोग आपण करून घेतला पाहिजे. विधी समितीचे वर सुचवलेले प्रश्न आणि एक निरीक्षक मंडळ सहज पाहणीस म्हणून धाडून डॉक्टर मुंजे हिंदू सभेचे वतीने आणि श्री तात्याराव केळकराधिक विधी समितीचे द्वारा अंदमानच्या वसाहतीच्या काळोखावर पुन्हा एकदा काही जीवनदायी प्रकाश पाडतील अशी आम्हास उत्कट आशा आहे.